तुकोबा म्हणतात. बोलिलो ते काही तुमची या हिता. जे खरोखरच अगदी आपल्या जवळचे जिव्हाळ्याचे असतात तेच आपल्याला आपल्या हिताच्या 4 गोष्टी पोटतिडकीने सांगतात. संत महात्म्यांसाठी साऱ्या विश्वातील लोक आप्तस्वकीयच असतात आणि म्हणूनच ते सर्वांच्या कल्याणासाठी मोठ्या कळवळ्यांनी उपदेश करतात. आई जशी आपल्या पोटच्या मुलाची काळजी घेते, तो चुकू नये, त्याचं काही नुकसान होऊ नये, त्याची कायम प्रगतीच होत राहावी म्हणून त्याला मायेने शिकवते, तितक्याच ममत्वाने संत सर्व जगाला हितकर मार्ग दाखवित असतात. म्हणूनच संतांच्या वाङ्मयाचं आत्मपर आणि उपदेशपर असे 2 विभाग पडतात. आत्मपर वाङ्मयात देवाशी संवाद असतो, तर उपदेशपर वाङ्मयात जनांशी हितगुज असतं. तुकाराम महाराजांचे सुद्धा उपदेशपर अभंग बरेच आहेत. त्यात दिसून येणारी त्यांच्या मनाची प्रांजळता, कळकळ आपलं मन काबीज करते. तुकोबांना आलेल्या जीवनाच्या रोकड्या अनुभवातून त्यांनी त्यावर परखडपणे भाष्य करून आपल्याला सावधही केलेलं आहे. वैद्या भीड काय आतताई जीवे काय, नये भीडा सांगो आन पथ्य औषधा कारण, धनमाया पुत्र दारा हे तो आवडी नरका थारा, तुका म्हणे या ते आवडे ते करा मात. 1151 हा अभंग आहे. रोग बरा होण्यासाठी रोग्याला कडू काढा द्यावाच लागतो. त्यावेळी वैद्याने रोग्याची भीड धरून कसं चालेल, पण दुराग्रह धरून वैद्याचं ऐकलं नाही तर मात्र रोगी जीवाला मुकतो. वैद्यानेही रोग्याच्या भीडेने त्याला कुपत्त होईल असं खाण्याची परवानगी देऊच नये, कारण पथ्य पाळण्यावरच औषधाची सफलता अवलंबून आहे. धनदौलत, पुत्र, स्त्री यांच्या लोभात अविवेकाने वागल्यास नरक प्राप्ती होते. हे परमार्थातलं पथ्य जाणून घ्या, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, तेव्हा तुम्ही योग्य ते करा असं तुकाराम म्हणतात. वित्तेषणा, पुत्रेषणा, दारेषणा या 3 एषणा म्हणजेच आसक्ती, ती माणसाला अविचार करण्यास प्रवृत्त करतात. विहित मार्गाने योग्य तितकं धन जरूर मिळवावं, स्त्री पुरुषांविषयीचं आपलं कर्तव्य कर्म प्रेमाने पार पाडावं, पण त्यांच्या मोहात गुरफटून इतर कर्तव्यांच्याकडे पाठ फिरवू नये, हा संतांचा उपदेश आहे. साधे व्यावहारिक सल्लेही तुकारामांनी अतिशय मार्मिकपणे दिलेले आहेत. नसावे ओशाळ मग मानिती सकळ, जाय तेथे पावे मान, चाले बोलिले वचन, राहो नेदी बाकी, दान ज्याचे त्यासी टाकी, होवा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा. 1149 हा अभंग आहे. आपापलं काम व्यवस्थित केल्यास आपणास त्याचं उचित फल मिळतंच, पण आपल्या कामापेक्षा अधिक फलाची अपेक्षा करणारा ओशाळ ठरतो. मग तुकाराम म्हणतात, असं ओशाळ कधीही होऊ नये. निरपेक्ष व्यवहार करणाऱ्याला सर्वजण मानतात. तो जिथे जाईल तिथे त्याला मान मिळतो, त्याचं म्हणणं ऐकलं जातं. कोणाचेही उपकार तो कधीही डोक्यावर ठेवत नाही. ज्याचं दान त्याला देऊन टाकतो. असा आत्मसन्मान राखणारा, तसंच इतरांचाही सन्मान जपणारा माणूस त्याच्या गुणांमुळे सर्वांनाच हवाहवासा वाटतो. हा अनमोल मनुष्यजन्म आपल्याला लाभलेला आहे. तो सुफल होण्यासाठी तातडीने सत्कार्याला सुरुवात केली पाहिजे, नाहीतर दिवस हातातून भरकन निघून जातात. याची जाणीव तुकाराम करून देतात. गेले पळाले दिवस रोज, काय म्हणतोस माझे माझे, सळे धरोनी बैसला काळ, फाको नेदी घटिका पळ, हित कळोनी असता हाती, तोंडी पाडोनी घेसी माती, तुका म्हणे वेगे, पंढरी राया शरण रिघे. 2039 हा अभंग आहे. एक एक करून वेगाने दिवस जात आहेत, तेव्हा तातडीने सन्मार्ग शोधण्याच्या ऐवजी तू माझं माझं काय म्हणत बसला आहेस. तुझ्यावर झडप घालण्यासाठी काळ वैऱ्यासारखा टपून बसलेला आहे. त्याची वेळ येताच तो तुला घटकाभर सुद्धा इकडचं तिकडे देखील हलू देणार नाही. स्वहित साधणं तुझ्या हाती असूनही तू वेळ वाया दौडून निरर्थक जीवनाची माती तोंडात का घालून घेतोयस. अखेर तुकाराम मोठ्या कळकळीने सांगतात की पंढरी रायाला सर्वस्वाने शरण जा, तुझं भलं होईल. पारमार्थिक साधना करू इच्छिणाऱ्या साधकांना तर तुकारामांनी फार मौलिक उपदेश केलेला आहे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाही, लोलुपता काय निद्रेसी जिंकावे, भोजन करावे परिमित, एकांती लोकांती स्त्रियांसी भाषण,
प्राण गेल्या जाण बोलो नये. संग सज्जनांचा उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी. तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तोची ज्ञान लाहे गुरुकृपा. 2068 हा अभंग आहे. परमार्थाचा अभ्यास करणाऱ्या साधकाची स्थिती संसाराविषयी विरक्तच असावी. त्याच्या अंतःकरणात विकारांची उपाधी नसावी. तसंच बाह्य घरदार, धनदौलत यांच्या मायेची उपाधी नसावी. कोणत्याही वस्तूविषयी त्यांच्या मनात लोलुपता नसावी. त्यांनी निद्रेला स्वाधीन ठेवावं, भोजनही मोजकंच करावं. प्राण गेला तरी एकांतात किंवा लोकांसमोरही स्त्रियांची अचरटासारखं बोलू नये, म्हणजेच नीतिबाह्य वर्तन करू नये. सदैव सज्जनांच्या संगतीत राहावं. दिवस रात्र हरिनाम संकीर्तनाचाच घोष करावा. असा घोष इतर व्यवहार करीत असतानाही अंतर्वाणीमध्ये चालू राहू शकतो. तुकाराम म्हणतात, अशा साधनाने जो राहील त्याला गुरुकृपेने आत्मज्ञान प्राप्त होईल. कोणाविषयीही मनात वैरभाव नसणं हे पारमार्थिक साधनेसाठी फार आवश्यक आहे. कुणाचाही मत्सर न करणं हे सर्वेश्वर पूजनाचं मर्म आहे, असं तुकोबांचं ठामपणे मत आहे. ते म्हणतात, निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे, साधन बरवे हेची एक, तरीच अंगीकार करील नारायण, बडबडतो सीण येणे वीण. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. 1638 हा अभंग आहे. आत्मोन्नतीसाठी फार महत्त्वाचं साधन म्हणजे कोणाविषयीही असूया न बाळगणे. कोणाबद्दलही मनात द्वेष धरून केलेली आत्मज्ञानाची बडबड पोकळ ठरते. निर्वैरतेमुळे चित्त निर्मळ होईल, साधना सुफळ संपूर्ण होईल आणि नारायण आपला अंगीकार करेल, याची तुकोबा ग्वाही देतात. पारमार्थिक साधनेत अनुसयेप्रमाणे अदंभही फार महत्त्वाचा आहे. नाहीतर अहंकार सगळ्या चांगल्या गुणांची माती करून टाकतो. त्यामुळे तुकोबा निरहंकारतेचा आग्रह धरतात. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची हे. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वा उगी हे वाचा बोलो नये. 1093 हा अभंग आहे. आपलं हित व्हावं असं वाटत असेल तर निर्गर्वी होऊन चित्तशुद्धी करा. त्यामुळे देवाची सेवा घडते. विकारवशता जिंकण्यासाठी शुद्ध चित्ताने प्रभुचिंतन हाच निर्वाणीचा बाण आहे. प्रभूला विसरून दुसरं व्यर्थ काही बोलूच नये, असं तुकोबा सांगताय. निर्वैरता, निरहंकारता याप्रमाणेच निरीच्छाही आध्यात्मिकतेसाठी आवश्यकच आहे. हे तुकारामाने आवर्जून सांगितलेलं आहे. जोपर्यंत संसाराची आशा सुटत नाही तोपर्यंत परमार्थाला लागताच येत नाही. आशा सुटत नसेल तर या मार्गाला न लागणंच उत्तम आहे. योग साधण्यासाठी, परमेशाशी एकजीव होण्यासाठी आधी आशेला निर्बीज करा, असंही तुकोबा आपल्याला सुचवत आहेत. आशा हे समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेणे. नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. आशा मारून या जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वातूनी. तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बिबुडी करा आधी. 884 हा अभंग आहे. सांसारिक गोष्टींची आशा समूळ खणून काढता आली तरच संन्यासी होता येईल. नाही तर संसारात सुखाने राहावं, संसारही नाही आणि संन्यासही नाही अशी स्वतःची फजिती करून घेऊ नये. धनामानाची, माझेपणाची, जीवाची आशा मारून विजयी व्हावं आणि मगच संसारातून निघून परमार्थाच्या वाटेला लागावं. तुकाराम म्हणतात, जर तुम्हाला योग साधण्याची घाई असेल तर आधी आशेला निर्बीज करा. अशा रीतीने सर्व विकार संपले की शुद्ध झालेल्या मनाने सर्व साधकांच्या बरोबरीने प्रभू मिलनाचा मार्ग धरावा. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण. तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणांची. 1960 हा अभंग आहे. एकमेकांना सहाय्य करीत सर्वांनी सुपंथ धरावा. ईशस्मरण करणारा आणि करवून देणारा दोघंही धन्य होतील. श्रीहरीच्या चरणांची आवड निर्माण होणं
हेच मोठं साध्य आहे, असं तुकोबांचं म्हणणं आहे. तुकारामांनी उपदेशिलेल्या आध्यात्मिक पथावरून जात असताना अखेरीस सर्वात महत्त्वाचं म्हणजेच जाणीवेलाच गुंडाळून ठेवणं हे आहे. कारण जाणीवच अहंकाराला पोसत असते. ठेवा जाणीव गुंडून येथे भावची प्रमाण, एक अनुसरल्या काज अवघे जाणे पंढरी राज. तर्क वितर्कासी ठावा न लगे सायासी, तुका म्हणे भावे वीण अवघा बोलितो तो सीण. 906 हा अभंग आहे. मीच्या सतत आठवाने जाणीवा होत असतात, त्या दूर करून अनन्य भावाने पंढरी रायाला अनुसरावे. तोच तुम्हाला नीट जाणून घेईल, आपला हात धरून सांभाळून नेईल. संत महात्म्यांचे बोल ऐकत असताना त्या बोलाचं परीक्षण करण्याची भूमिका कधीही घेऊ नये, कारण त्या महात्म्यांच्या पुढे आपला अनुभव तो काय. म्हणून आध्यात्मिक ग्रंथ अभ्यासताना तर्कवितर्कास थारात येऊन स्वतःच्या बुद्धीची कसरत करू नये. श्रद्धावान अभ्यासकाची भूमिका ठेवणाऱ्याला अध्यात्मातली गहन प्रमेयही उकलतील. श्रद्धाहीनतेने मात्र क्षीणच वाटेला येतो, असं तुकोबा स्पष्टपणे सांगतात. अशाच अर्थाचा तुकारामांचा अजून एक अभंग आहे. कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता, राहे भाव चित्ता धरून या. धन्य तोची जगी धन्य तोची जगी, ब्रह्मतया अंगी वसत असे. जपतप ध्यान नेणे योग युक्ती, कृपाळू जो भूती दयावंत. तुका म्हणे होय जाणोनी नेणता, आवडे अनंता जीवाहून. 914 हा अभंग आहे. तू चतुर वक्ताही होऊ नकोस आणि जाणता श्रोताही होऊ नकोस. फक्त चित्तात हरीविषयी दृढ भाव धरून राहा. स्वतःच्या भक्तेपणाच्या तसेच श्रोतेपणाच्या जाणीवेत मी पण दृढमूल असतं. या मीपणाचा लय साधणच परमार्थात महत्त्वाचं आहे. ज्याचा हरीविषयी दृढभाव आहे तोच जगात धन्य आहे. या भावाविना जप तप ध्यान योग व्यर्थच आहे. जो सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी कृपाळू असतो त्यांनी सर्वात्मक परमात्म्याला अनुभवलेला आहे. चिन्मात्र म्हणजे ज्ञानमय परमात्म्याशी जो एकरस झालेला असतो तो सर्व काही जाणतो. पण सर्व काही जाणून जाणीवेची उर्मी टाकून जो नेणता होतो तो अनंताला जीवापेक्षाही आवडतो. परमार्थासाठी मात्र दृढ निश्चयच असला पाहिजे. 7 दिवसांचे उपवासी असलो, कितीही शारीरिक वेदना होत असल्या, अगदी प्राणावर बेतलं तरीही हरिनाम सोडू नये असा निर्धार असला तरच देव भेटतो, असा निर्वाणीचा उपदेश तुकोबा करतायत. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, परी नामाचा गजर सोडू नये. तुका म्हणे ऐसा नामीच्या निर्धार, तेथे निरंतर देव असे. 3258 हा अभंग आहे. हरिनाम घेताना जरी कोणी आडवं आलं, सन्मार्गावरून चालताना कोणी अडथळा आणला, तरीही आपला नामगजर आपला सन्मार्ग सोडूच नये. हा गजर करताना कोणी अगदी मारामारीवर उतरून आपलं मस्तक फोडलं, शरीर तोडलं, तरी आपला निर्धार पक्काच असला पाहिजे. तुकाराम म्हणतात, जो नाम घेताना अशा निश्चयाने वागतो त्याच्याजवळ सदैव देव असतो. येणे प्रकारे तुकारामांनी आखून दिलेल्या मार्गावरून चालत असताना परमेश्वराचा साक्षात्कार निश्चितच होईल. तुकारामांनी साधकाला काही पथ्य सांगून ठेवलेली आहेत. भिक्षापात्र अवलंबून ओशाळं जीवन जगणं तुकोबांना मुळीच पसंत नाही आहे. साधकाने प्रपंचाविषयी उदासीन होऊन आपल्या अंतर्बाह्य अशी कोणतीही उपाधी लावून घेऊ नये असं ते म्हणतात. साधकांचा आहार निद्रा बोलणं परिमितच असावं. त्यांनी कठोर ब्रह्मचर्य पाळावं. सज्जनांचा संग फक्त धरावा. हरिकीर्तनातच रमावं, तरच त्याला आत्मज्ञान देणारा सद्गुरू लाभेल असं तुकोबा निक्षून सांगतात. असा सर्वांग सुंदर उपदेश केल्यावर साधकाला तुकोबा मोठ्या ममतेने तसंच विनम्रतेने म्हणतात. बोलिडो ते काही तुमची या हिता, वचन नेणता क्षमा कीजे. वाट दावी तया न लगे रुसावे, आतित्याई जीवे नाश पावे. निंब दिला रोग तुटा या अंतरी, पोभाळितावरी आत चरे. तुका म्हणे हित देखण्यासी कळे, पडती आंधळे कुपा माझी. 103 हा अभंग आहे.
तुमच्या हितासाठीच मी बोललो आहे. माझ्या परखड बोलण्यावर रुसू नका. माझ्या बोलण्याचा रोग समजून घ्या आणि मला क्षमाही करा. वाट दाखवण्यावर रागवू नये. औषध कडू असलं तरी त्यामुळे रोग बरा होतो. औषधाचा राग केला तर रोग बळावतो. त्याप्रमाणे भवरोग घालवण्यासाठी उपदेशाचा घोट गिळलाच पाहिजे. विवेकाची दृष्टी असणाऱ्यांनाच आपलं हित कळतं. अविवेकी आंधळे नरकरूपी कुपातच पडतात. असं हे तुकोबांचे उपदेशपर अभंग रोखठोक पण जिव्हाळ्यांनी भरलेले आणि अगदी अचूक मार्ग दाखवणारेच आहेत. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.